न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय। नागपूर चामुंडे एक्सक्लुझिव्ह मध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र या मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यात आली नव्हती। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। अखेर मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून प्रत्येकी 25 लाखांच्या मदतीचं वाटप करण्यात आलंय। माजी मंत्री देशमुखांच्या हस्ते हे चेक मृतांच्या वारसांना देण्यात आलेले आहेत। भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती। आता भरपाई मिळाल्यामुळे मृतांवर अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झालाय। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आपण म्हणूया, कारण न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती आणि या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता। आता त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा चेक मिळालेला आहे। मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांचं वाटप करण्यात आलेलं आहे। मदत जी आहे ही महाराष्ट्र शासनातर्फे केली गेली पाहिजे, जेणेकरून जे विक्टीम आहेत, अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत आहेत, त्यांना परिपूर्ण याचा हा जो मोबदला आहे, मोबदला नाही म्हणत आहे मी त्याला, पण जे आहे ते आहे त्यांना मिळाला पाहिजे 25 लाख रुपयांपर्यंतचे। आणि कंपनीकडनं आमचं फुलफिल झालं आहे, पण याच्यानंतर कंपनीवर आमचं जे आहेत ते ऑडिट होतं आहे, त्यांचं ते ऑडिट व्यवस्थित गेलं पाहिजे।